अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज आहे गुरुचैत्र पारायणाचा चौथा दिवस, म्हणजे आता झालेला आहे आणि चौथ्या दिवशीचं पारायण झालेलं आहे। आता फक्त 3 दिवस राहिलेले आहेत। बघता बघता 4 दिवस झाले, म्हणजे दिवस हे जे दिवस असतात ना हे खूप पटकन निघून जातात, आपल्याला कळत पण नाही। आपण फक्त म्हणतो मी आता सेवा करेल, मी उद्या सेवा करेल, मी परवा सेवा करेल, पण आपल्याकडून दिवस निघून जातात पण आपल्याकडून सेवा काही होत नाही। तर असं नाही करायचं। हे दिवस जे असतात ना खूप अनमोल असतात, खूप महत्त्वाचे असतात। त्याच्यामुळे आपण घरातली थोडीशी कामं बाजूला ठेवायची, पण सेवा करायची, जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करायचा। तर आता चौथा दिवस आहे, 3 दिवसच बाकी आहेत, म्हणजे 26 तारखेला आपल्या गुरुचैत्र पारायणाची सांगता होते। पण नैवेद्य कधी दाखवायचा गुरुचैत्र ग्रंथाला, की नैवेद्यामध्ये काय दाखवायचं, कोणते पदार्थ दाखवायचे, त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर दत्त जयंती निमित्त आपण हे गुरुचैत्राचं पारायण करतो। तर दत्त जयंती 26 तारखेला आहे आणि गुरुचैत्र पारायण सुद्धा 26 तारखेला संपणार आहे। पण दत्त जयंतीचा आपल्याला उपवास करावा लागतो, म्हणून आपण हे गुरुचैत्राचं पारायण तेव्हा संपतं, पण त्या दिवशी आपल्याला उपवास आहे म्हणून आपण ग्रंथाला त्या दिवशी नैवेद्य दाखवत नाही। जर तुम्ही केंद्रात जर बसलेले असला पारायणाला, तर तुम्ही तो ग्रंथ त्या दिवशी पारायण संपणार आहे म्हणून तुम्ही तो ग्रंथ घरी घेऊन यायचं। घरी एका पाटावर तुम्ही ठेवून द्यायचा, तो देवघरापाशी एका पाटावर ठेवून द्यायचा, तो झाकून ठेवायचा, ग्रंथ कधी उघडा ठेवायचा नाही। नंतर आपल्याला त्या दिवशी उपवास आहे आणि दत्त जयंतीचा उपवास एकादशी सारखा धरावा लागतो, म्हणजे तो उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो। तर तुम्हाला तो ग्रंथ घरी जर बसलेला असला तर तुम्ही जागीच ठेवायचा, उचलायचा नाही। भले तुमचं पारायण संपलं तरी तो उचलायचा नाही। केंद्रातून आणला तर घरी पाटावर ठेवून द्यायचा, नंतर तो उचलायचा नाही। म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी ग्रंथ तसाच ठेवून द्यायचा आणि नैवेद्य आपल्याला त्याला दुसऱ्या दिवशी दाखवायचा आहे, कारण दत्त जयंतीचा आपल्याला उपवास आहे। संध्याकाळी उपवास सोडत नाही, दुसऱ्या दिवशी सोडतात। मग ग्रंथाला नैवेद्य दाखवूनच आपण आपल्या पारायणाची सांगता करायची, उपवास सोडायचा दत्त जयंतीचा। आणि दत्त जयंती ही 26 तारखेला आहे। तर दुपारी 12 वाजता दत्तांचा जन्म झाला होता, 12:39 तर केंद्रात 12:39 आरती होते, दत्त जन्मोत्सव साजरा करतात। तर दुसऱ्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे, कारण गुरुचैत्र पारायणाच्या काळात आपण लसूण कांदा खात नाही, पण मग नैवेद्याला आपण लसूण कांदा वापरायचा का? तर गुरुचैत्र पारायण करताना आपण लसूण कांदा का खात नाही किंवा कडधान्य का खात नाही, एकच धान्य का खातो? तब्येत आहे ना आपली, आपण गुरुचैत्र पारायण करते वेळेस आपण सकाळी उठून पारायण करतो, कोणी 4ला उठतं, कोणी 3ला उठतं, कोणी 5ला उठतं। पण सकाळी उठल्यावर काय होतं की बऱ्याच जणांच्या तब्येती बिघडतात। मग आपण मसालेदार खाणं खाल्लं, जड अन्न जर खाल्लं आपण, तर सकाळी उठल्यावर आपल्याला त्याचा त्रास होतो। म्हणून आपण सहसा हे जेवण टाळतो आणि सात्विक अन्न आपण खातो, जेणेकरून आपली तब्येतही चांगली राहावी आणि जे पारायण आहे ते निर्विघ्न आपलं पार पाडावं, सेवेमध्ये आपलं मन लावं, याच्यामध्ये आपल्याला ते नियम दिलेले असतात। पण नैवेद्यामध्ये आपण सगळं वापरून आपण स्वयंपाक करायचा, नैवेद्य दाखवायचा। कांदा, लसूण, पुन्हा कडधान्य, जे काही तुम्हाला करता येईल स्वयंपाक तो करायचा आणि नैवेद्य ग्रंथाला दाखवायचा। फक्त उडदाचा पापड नाही दाखवायचा, उडदाचा पापड आपण फक्त नवनाथाला दाखवतो। आपल्या महाराजांना किंवा दत्त महाराजांना आपण उडदाचा पापड नैवेद्यामध्ये ठेवत नाही। त्याच्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही काही करा, कितीही तुम्ही 56 भोग करा, पण तुम्ही एक भाजी आवर्जून करा। ही जर तुम्ही भाजी नैवेद्यामध्ये केली तर त्या पूर्ण सेवेचं फळ तुम्हाला मिळेल। दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होईल, आपल्या महाराजांची कृपा तुमच्यावर होईल। आणि आपण गुरुचैत्राचं पारायण कधीही केलं, आता हे दत्त जयंतीचंच नाही तर आपण इतर वेळेस कधीही घरी जर केलं तरीही तुम्ही नैवेद्यामध्ये हा पदार्थ नक्की ठेवा। तर तो कोणता आहे, तो म्हणजे श्रावणी घेवडा। आता तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही श्रावणी घेवडा मिळून जातो, तिथून तो आणायचा आणि त्याची भाजी करायची आणि तो नैवेद्यामध्ये ठेवायचा। जरी तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला तरीही थोडेसं तुम्ही ते घेवड्याची भाजी करा। नंतर इतर वेळेस तुम्ही दुसरा काही स्वयंपाक केला तरीही तुम्ही ती भाजी नक्की ठेवा, कारण ती दत्त महाराजांना अतिशय प्रिय भाजी आहे। आणि श्रावणी घेवड्याच्या ज्या भाजीचा मान गुरुचैत्र ग्रंथाला आहे, त्याच्यामुळे आपण गुरुचैत्राचा जेव्हा ग्रंथ वाचतो, जेव्हा पारायण करतो, त्यावेळेस आपल्याला श्रावणी घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवावाच लागतो। तर तुमच्याकडे तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही नक्की आणा आणि त्याची भाजी करा। तर
इतर पदार्थ तुम्ही काही ठेवू शकता, वरण भात करायचा, त्याच्यानंतर काहीतरी गोड पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवायचा, त्याच्यानंतर भजे पापड जे काही तुम्हाला स्वयंपाक करता येईल यथाशक्ती, असं नाही की चांगलंच काहीतरी करायचं, काहीही करू शकता आपण. भाजी पोळी आपली साधी केली ही तरी चालते, सगळं वापरून करायचं, कांदा लसूण मसाले वगैरे सगळं वापरायचं आणि तो स्वयंपाक करायचा आणि तो नैवेद्य तुम्हाला ग्रंथाला दाखवायचा. तर आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा आपल्याला ग्रंथाला तेव्हा आपल्याला 4 ताटं तयार करावं लागतात. एक ताट कधीही दाखवायचं नाहीये. 4 ताटं म्हणजे एक दत्त महाराजांचं, एक ग्रंथाचं, एक आपल्या कुलदेवीचं आणि एक महाराजांचं आपल्या, असे 4 ताटं तयार करायचे आणि 4 ताटं तुम्ही व्यवस्थित ठेवायचे आणि तो नैवेद्य तुम्ही दाखवायचा. नैवेद्य दाखवल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. तर आरती तुम्ही जसं आपल्या केंद्रामध्ये 5 आरत्या घेतात त्या आरत्या तुम्ही घेऊ शकता. नित्य सेवा तुमच्याकडे ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण सेवा आरत्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सायंकाळच्या आरत्या असं दिलेलं आहे आणि त्याच्याखाली पूर्ण आरत्या दिलेल्या आहेत. तर त्या पूर्ण आरत्या तुम्ही म्हणायच्या, पूर्ण आरत्या घ्यायच्या आणि आरती म्हणजे नैवेद्य आरती तुम्ही त्या दिवशी करायची. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी तुम्ही पूर्ण नैवेद्य आरती करायची आणि तुमचा ते जो पारायण आहे त्याची सांगता तुमची होते आणि तुमचा दत्तजयंतीचा उपास सुद्धा मग नंतर सुटतो. तर हे 4 ताटं केल्यावर जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो तुम्ही गाई जर असेल तर गाईला खाऊ घाला, जवळपास गाय असेल तर गाईला खाऊ घाला. त्याच्यानंतर जे बाकीचे 3 ताट आहेत ते घरी प्रसाद म्हणून तुम्ही घरी खायचा. त्याच्यानंतर जर तुम्हाला पॉसिबल झालं अंताच्या दिवशी, तर जर तुम्हाला पॉसिबल झालं, तुम्हाला मिळालंच तर तुम्ही एक जोडीला जेव घाला, म्हणजे नवरा आणि बायको यांना तुम्हाला जेव घालायचं आहे. तर तुमच्या पारायणाची सांगता पूर्ण होत असते. तुम्ही बोलवायचं काय नाही, फक्त जो स्वयंपाक केला आहे तोच त्यांना खाऊ घालायचा, वेगळं काही करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर जी सुवासिनी असते तिची ओटी भरायची आणि त्यांना जेव घालायचं. सांगता पूर्ण गुरुचरित्राची पारायणाची सांगता ही दुसऱ्या दिवशी करायची, दत्त जयंतीच्या दिवशी नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी करायची. म्हणजे 27 तारखेला आपल्याला याची सांगता करायची आहे. तर असं हे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे. ग्रंथाला नैवेद्य करायचा आहे. नैवेद्य केल्यावर नंतर तुम्हाला आरती करायची. आरती झाल्यावर नंतर तुम्हाला एक जोडपं तुम्हाला जीव घालायचा आहे, एक जोडी जीव घालायची आहे. नंतर तुम्ही तुमचा उपवास सोडायचा आहे. तुमच्या पारायणाची सांगता अशा पद्धतीनं करा. नक्कीच तुम्हाला गुरूंची कृपा होईल, दत्त महाराजांची कृपा होईल आणि तुम्ही ज्या कारणासाठी तुम्ही जे पारायण केलं होतं, ज्या कामासाठी तुम्ही ते पारायण केलं होतं, ती इच्छा तुमची पूर्ण होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.